एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या ग्रामीण भागातून खळबळजनक घटना समोर आली आहे। सारोळच्या जंगल परिसरात अज्ञात मुलीचा मृतदेह आढळलेला होता आणि दरम्यान या मुलीच्या मृतदेहाची ओळख आता पटली आहे। मृत मुलगी बुलढाणाची असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। प्रियकरानं मित्रांच्या मदतीनं प्रेयसीची हत्या केल्याचं उघड झालंय। प्रेयसीचं दुसऱ्या मुलावर प्रेम होतं आणि प्रेयसी दुर्लक्षच करत असल्यानं प्रियकराकडून ही हत्या करण्यात आलेली आहे। मुलीच्या गळ्यात चाकू अडकलेल्या अवस्थेत आढळलेला होता मृतदेह आणि प्रियकर काही वर्षांपूर्वी नाशिकच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता। या प्रकरणी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय। एका आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे अशी माहिती सध्या समोर आली आहे। तिच्यावर संशय आल्याने त्यांनी बुलढाण्यावरून नाशिककडे येताना रस्त्यामध्येच तिचा मर्डर केलेला होता आणि तिचं प्रेत गाडीमध्ये टाकून या घटनास्थळावर घेऊन आलेला होता। त्याला साथ देणारे आणखी काही लोक आहेत, काही व्यक्ती आहेत। त्यापैकी एका व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे। इतर काही साथीदार आहेत का याची माहिती देण्यात येत आहे। सर्व संबंधित जे पुरावे आहेत ते जमा करण्याचं काम सुरू आहे। वाडीवरे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। सैराट सिनेमाचा एक डायलॉग म्हणून अभिनेत्री रिंकू राजगुरू अर्थात आर्चीनं बीड जिल्ह्यातील बोरफडी या गावात मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियानाचा प्रचार केला आहे। तिचं बैलगाडीमधून जंगी स्वागत करण्यात आलंय। 6 गावांना भेट देत ग्रामस्थांना अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। गावाचा विकास, ग्रामपंचायत विकास याच्यासाठीच मी इथे आले आणि मगाशी पण मी ऐकलं की प्राथमिक आरोग्य सुविधा सुरू झाली आहे, शाळा आहे, आपल्या गावात पाणी पण येतंय। मी काय फार याच्याविषयी असं भाषण नाही करणार, पण माझी पण सगळ्यांना एकच विनंती आहे की ह्या सगळ्या कामात आपण पण सहभागी व्हावं आणि एकजुटीने आपली ग्रामपंचायत कसं आपण समृद्ध करू शकतो ना याच्यासाठी काम करावं। कारण ते मगाशी म्हटले की स्पर्धा चालू आहे की कोणत्या गावाची ग्रामपंचायत जास्त समृद्ध आहे, तर मला वाटतं तुम्ही काही कमी नाही, तर तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन या गावाची ग्रामपंचायत समृद्ध करावी हीच माझ्याकडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे।